जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण 9व्या दशकातल्या 4थ्या समासापर्यंत आता आलोय. जाणपण निरूपण असं या समासाचं नाव आहे. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जाणण्याची वृत्ती आहे, अगदी जन्मतः आहे. नवीन जन्मलेलं बाळसुद्धा त्याची नजर जर पाहिली तर काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं. नेहमीचे जे लोक आहेत, नेहमीचा जो आवाज आहे त्याला ते ओळखतं. काही अनोळखी असेल तर त्याचा चेहरा बदलतो. आपल्यातला हा स्वभाव आपलं जीवन घडवत असतो. या समासाची सुरुवात एका प्रश्नानं झाली आहे. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न, एक दुर्बळ, एक निर्मळ, एक वोंगळ काय निमित्त. श्रोत्यानं प्रश्न केला आहे की अनेक प्रकारचे लोक पृथ्वीवरती दिसतात. कुणी श्रीमंत, कुणी गरीब, कुणी स्वच्छ, कुणी घाणेरडे. हे असं का आहे? आता हा सगळा विषय परमार्थाला का लागू आहे हेही आपण पाहू आणि समर्थांचं नेमकं काय सांगणं आहे तेही आपण पाहू. शिष्याचा प्रश्न वर करणी असा वाटतो की समाजाबद्दल केलेला प्रश्न आहे, पण मनुष्यामध्ये जे वैविध्य दिसतं त्याचं कारण शिष्यानं विचारलेलं आहे. त्याचं कारण समर्थांनी गुणांमध्ये सांगितलं आहे. पुढे तशी ओवी आलेली आहे. वेगवेगळे प्रकार समाजामध्ये दिसतात. जसे आज दिसतात तसे त्या काळीही दिसतच होते. ते सांगून श्रोता म्हणतो की असं का आहे? कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोधम. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती. त्यावर लगेच समर्थ म्हणाले, हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. याच विषयाचा विस्तार बऱ्याच ओव्यांमध्ये पुढे आलेला आहे, पण आपण मुद्द्याकडे लक्ष देऊया. समर्थ म्हणतात की सगळं गुणांपाशी येऊन थांबतं. चांगल्या गुणांचा अभ्यास केला तर चांगल्या गोष्टी वाटायला येतात, वाईट गुणांचा अभ्यास केला तर वाईट गोष्टी वाटायला येतात. पुढे एक ओवी आहे की मोठा भाऊ श्रीमंत होतो तर धाकटा भाऊ गरीबच राहतो. असं का? समर्थ म्हणतात, धाकटा भाऊ मोठ्या भावाप्रमाणे कष्ट करत नाही म्हणून. अर्थात प्रारब्ध वगैरे गोष्टीसुद्धा असतात, त्या गोष्टी कुणी नाकारत नाही, पण समर्थ इथं गुणांचा अभ्यास सुचवत आहेत. प्रारब्धसुद्धा तेव्हाच आकार घेतं जेव्हा आपण उठून कष्ट करतो, प्रयत्न करतो. ही गोष्ट विसरता कामा नये. आणि हेच साधनेमध्ये पण आहे. त्यामुळे समर्थांना जे सांगायचं आहे ते आपण साधनेला अनुलक्षून आता पाहूया. वेगवेगळ्या प्रकारचे साधक आहेत, पण साधनेमध्ये दुसऱ्यांकडं पाहायचं नाही. आता स्वतःकडं पाहूया. आता शिष्याचा प्रश्न साधकाच्या दृष्टीनं पाहू. शिष्यानं विचारलं, पृथ्वीमध्ये लोक सकळ. आता पृथ्वी म्हणजे हा देह. याच्यामध्ये लोक सकळ म्हणजे यात हालचाल करणारे आपले विकार. एक संपन्न, एक दुर्बळ. कधी एखादा विकार अगदी दुर्बळ होतो तर कधी एखादा विकार अगदी प्रबळ होतो. कधी आपली मनस्थिती एक तर दुसऱ्या वेळी मनस्थिती बदललेली. एक निर्मळ, एक वोंगळ काय निमित्त. म्हणजे पहा, आपल्यातच असंख्य वेळेला बदल होत आहेत. आता ते का होत आहेत याकडं आपण गुणांच्या दृष्टीनं पाहूया. आपण कुठल्या प्रकारे जीवन जगतो त्या प्रकारेच आपल्या समोर गोष्टी घडत जातात. पहा, बुद्धी ही गोष्ट निर्णय घेऊ शकते. आपण निर्णय घेतला की आता जरा सुदृढ व्हायचं आहे, वजन वाढलं आहे, आपली प्रकृती बरी दिसत नाही, आता कष्ट करून प्रकृती नीट करायची आहे. मग निर्णय घेतला, पहाटे उठायचं, व्यायाम करायचा, व्यवस्थित सगळं वेळेवरती खायचं, बाहेरचं काही खायचं नाही, जास्तीची साखर खायची नाही, तळलेलं खायचं नाही, वगैरे वगैरे. पण पहाट झाल्यानंतर हे सगळं मन बाजूला करत असेल तर आपल्या निश्चयाचा काय उपयोग झाला? म्हणजे जो निश्चय केलेला आहे त्याच्यापाशी स्थिर राहायचा गुण आपल्याजवळ पाहिजे.
आणि मग त्या गुणाचा अभ्यास केला पाहिजे. असं पहा, आता पहाट झाली, ठरवलेलं आहे आपण उठून व्यायाम करणार आहे, तर उठायचंच. हा गुण जर आपण धारण केला नाही आणि आपण त्याच वेळी नेमकं आळसाच्या स्वाधीन झालो तर आपल्याच्यानं काहीही घडणार नाही. अशी गती पुष्कळांची आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या निर्णयावर ठाम राहावं लागेल. आता कळतंय आपल्याला की अंतरामध्ये विकार हालचाल करतायत, आपल्याला त्रासही देत आहेत. मग त्या ठिकाणी सावध राहून त्या विकारांना बाजूला करण्याचा अभ्यास दुसरं कोण करणार? आपल्यालाच करावा लागेल. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, गुरु कितीही श्रेष्ठ असला तरी साधनेचे कष्ट शिष्यालाच करावे लागतात. तिथं गुरु काहीही करू शकत नाही. बी पेरलेलं आहे जमिनीमध्ये, आता त्याची त्यानं वाट शोधायची आहे, मातीच्या बाहेर यायची. गुरु काय करेल? वेळच्या वेळी खत पाणी घालेल. पण बी जर उगवूनच आली नाही तर गुरु काहीही करू शकत नाही. साधना शिष्यालाच करावी लागते. तसंच उत्तम गुणांचा अभ्यासही शिष्यालाच करावा लागतो. आपण मागच्या निरूपणांमध्ये पाहिलं आहे की आपल्या कर्मांचा परिणाम आपल्यावरती होतो, आपल्यावरती तसे संस्कार होत जातात. म्हणून यच्च यावत सर्व संतांनी महापुरुषांनी आचरणाच्या शुद्धीला महत्त्व दिलेलं आहे. तर आता आचरणाची शुद्धी सांभाळणं, विचारांची शुद्धी सांभाळणं, आपल्या साधनेची वेळ सांभाळणं, आपल्या खाण्यापिण्याची पथ्य सांभाळणं, आपल्या प्रकृतीला जपणं, कारण आपल्या देहाच्या मार्फत आपल्याला साधना करायची आहे म्हणून हे सगळं साधकालाच बघावं लागेल. त्यासाठी त्यानं त्या पद्धतीनं पावलं उचलली नाहीत तर तो ते सांभाळू शकणार नाही. आपण पुष्कळदा ऐकतो की पहाटे उठून ध्यानाला बसतात लोक, पण वेळेत झोपले म्हणून पहाटे उठू शकतात. मग वेळेत झोपण्याची जबाबदारी आपलीच नाही का? आपणच जर 11पर्यंत काहीतरी बघत बसलो तर आपण झोपणार कधी? आणि मग पहाटे 4ला उठून ध्यानाला बसणार कसं? हे सगळं गणित कुठे येतं माहिती आहे का? भगवंत आपल्याला हवा आहे का इथं येतं. श्री महाराज म्हणतात, तुम्हाला भगवंताची नड भासते का यावरती सगळं अवलंबून आहे. ज्याला नड भासते तो तसा प्रयत्न करतो, तो जागरूकपणे आहार घेईल, कारण त्याला हे लक्षात येईल की आहार चुकला तर परिणाम प्रकृतीवरती आहे. प्रकृतीवर परिणाम झाला तर तितकं शांतपणे नामाला किंवा ध्यानाला बसता येणार नाही. वेळेत झोपलं पाहिजे, कारण उद्याची पहाट पुन्हा येणार नाही. उद्याची पहाट निघून गेली की ध्यानाची वेळ निघून गेली आणि तो क्षण जीवनातून निघून गेला. एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही, ही इतकी तीव्र भावना आतमध्ये असते की तो पहाटे उठतोच उठतो. गुरुदेव रानडेंनी पहा कशी साधनेची वेळ सांभाळली, अंबुराव महाराजांनी सांभाळली, भाऊसाहेब केतकरांनी सांभाळली, ब्रह्मानंद महाराजांनी सांभाळली, कल्याण स्वामींनी सांभाळली. असंख्य नावं आहेत. पण इथे आपण मुद्दा समजून घेऊया. हे सगळं गुणापासी गती असं समर्थ म्हणतात. जसं वेगवेगळ्या प्रकारचे लोक समाजात दिसतात ते त्यांच्या गुणांमुळे दिसतात, तसेच वेगवेगळे तरंग आपल्या आत उमटतात ते आपल्या आपल्या गुणांमुळे उमटतात. कामी, क्रोधी, लोभी, मोही, मत्सरी स्वभाव बाहेरून थोडीच आला, आपल्या आतून आलेला आहे. आतून का आला? कारण तशा पद्धतीचे गुण आपण सांभाळले म्हणून. आता आपण थोडं खोलात जाऊन पाहू बरं का, की नेमकं आपण नको ते गुण सांभाळले म्हणजे नेमकं काय केलं. आपल्या घरी पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी होईल असं सगळं काही आहे. थोडीफार फळं पण आहेत, गोडाधोडाचा एखादा पदार्थ आहे. तरीही आपण बाहेर जाऊन बाहेरचं काहीतरी चमचमीत खाल्लं. आता ते खायच्या वेळी आत आपल्यामध्ये गुण उत्पन्न झाला. रजोगुणामुळं आपल्याला असं वाटलं की काहीतरी चमचमीत खावं. आता इथे आपल्यापाशी निर्णय क्षमता होती, ती असतेच, आपण तिकडं दुर्लक्ष करतो. काय गरज आहे खायची जाऊन, घरात सगळं काही आहे. पण हा विचार न करता आपण रजोगुणातून उत्पन्न झालेली जी हाव आहे त्याच्या अधीन झालो, बाहेर गेलो आणि जे काय आहे ते चमचमीत खाल्लं. आता ते खाल्ल्यानंतर त्याचा संस्कार आपल्यावरती झाला. संस्कार वेगवेगळ्या प्रकारांनी होतो. ज्यानं अन्न बनवलेलं आहे
त्याच्याही वासना त्यामध्ये असतात, त्याचेही गुण त्यामध्ये उतरतात. ज्या वासनेनं ते अन्न दिलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीचा पैसा त्यात वापरलेला आहे, असे अनेक सूक्ष्म भाग त्यात आहेत. अन्न अतिशय दोषयुक्त सुद्धा असतं आणि अत्यंत पवित्रसुद्धा असतं. असो, पण जसं काही आहे ते आपण जाऊन खाल्लं, त्याचा संस्कार आपल्यावरती झाला. आता तो संस्कार कधी ना कधीतरी डोकं वर काढतो आणि पहा, काही दिवसांनी आपल्याला पुन्हा ते चमचमीत जाऊन खावं वाटतं. आता हे कुठून वाटलं? कधीतरी संस्कार झाला म्हणून वाटलं. प्रत्यक्ष खावंच लागेल असं पण नाही बरं का. आता मोबाईलमध्ये आपण रील पाहतो, काहीतरी व्हिडिओ पाहतो, त्यात तो खाद्यपदार्थ आला तरीही वाटू शकतं की अरे वा, जाऊन खाऊया. त्याचं वर्णन कोणाकडून ऐकलं तरीही वाटतं जाऊन खाऊया. म्हणजेच आपल्या आत रजोगुण आहे, जो मध्ये मध्ये डोकं वर काढत असतो, ज्याला खाण्याची हाव आहे. ती हाव आपल्या बाहेरच्या आचरणानं पुरवली गेली की तो रजोगुण सोकावतो, पुन्हा पुन्हा वर यायला लागतो. आता जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहिला, जेव्हा आपण असा विचार केला की जाऊन खाल्लंच पाहिजे हे, त्यावेळी आपण त्या रजोगुणाला खाद्य दिलं. प्रत्यक्ष ज्यावेळी जाऊन आपण खाल्लं, तेव्हा तर तो संस्कार आणखी दृढ झाला, कारण स्थूल देहामध्ये ते स्थूल अन्न उतरलं. आता ते स्मृतीमध्ये राहिलं, कारण इंद्रियांनी त्याचा भोग घेतलेला आहे. त्याचा वास, त्याची चव, आपण ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचा सुवास, ज्या ठिकाणी गेलो तिथल्या गोष्टी, सगळ्याचा संस्कार आपल्यावरती होतो आणि परत परत ती वासना आपल्याला येते. आता हाच न्याय असंख्य भोगांना लावून पाहायचा बरं का. आपल्या लक्षात येईल की आपण स्वतःच्या हातानंच आपलं अनहित करत असतो. त्या गुणाच्या मागे लागतो आपण आणि मग तो गुण वाढवतो. आता हे स्वीकार करायला पाहिजे की आपण सत्व रज तम गुणांनी बनलेलो आहे. त्यामुळे हे गुण हालचाल करणार. आपल्याला असं वाटणार की जाऊन हे करू, ते करू, इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ, याच्याबद्दलचा वाईट विचार, त्याच्याबद्दलचा वाईट विचार, या गोष्टी आत तमोगुणानं घडणार, रजोगुणानं घडणार. पण त्यावेळी सावध राहून हे आपण नाही हे लक्षात ठेवून उत्तम गुणांचा अभ्यास करायला पाहिजे. आता उत्तम गुण येणार कुठून? पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंच्या वचनांमधून. म्हणून सद्गुरूंची संगत कुठल्याही पद्धतीनं सोडू नये. प्रत्यक्ष देहात संगत असेल तर उत्तमच आहे, पण ते देहात जवळ नसतील तर त्यांचं वचन असतं, त्यांचे उपदेश असतात, त्यांचं प्रवचन असतं, निरूपण असतं, त्याला घट्ट धरून राहावं. भगवंताचं नाम असतं, त्याला घट्ट धरून राहावं. म्हणजे गुणांनी आत हालचाल जरी केली तरी उत्तम गुण जो धरायचा आहे भगवंताच्या नामाचा, आपल्या सद्गुरूंच्या उपदेशाचा, तो गुण धरून आपण आतल्या हालचालींना शांत करू शकतो. असं पहा, आपल्या आतल्या या गुणांनी कितीही उडी मारली तरी कायमस्वरूपी ते वर राहू शकत नाहीत. निसर्गाचा नियमच तसा आहे. कितीही वरती लाट उसळली तरी ती खाली पडतेच पडते. कधी ना कधीतरी ओहोटी येतेच. पुन्हा भरती येत असली तरी पुन्हा ओहोटी येत असते. नदीला पूर येतो, पण कधी ना कधीतरी पूर ओसरतोच ओसरतो. अगदी प्रलय काळ जरी आला तरी तो पूर ओसरून जातो. तसंच गुणांच्या बाबतीत आहे. आपली परीक्षा तेव्हाच असते जेव्हा अगदी तो गुण शिगेला पोहोचलेला असतो. अगदी आपण निर्णय घेतच असतो की आता हे जाऊन करूया. त्यावेळी सावध राहून आपण आपल्या सद्गुरूंना पाहावं. जमत नसेल तर पुस्तक उघडावं, त्यांचा फोटो तरी पाहावा, त्यांचा एखादा उपदेश पाहावा आणि डोळे मिटून शांत व्हावं. जमलं तर 1-2 मिनिटांची छोटी मानसपूजा करावी. आपलं चित्त बहिर्मुख झालं याबद्दल सद्गुरूंची क्षमा मागावी. प्रामाणिकपणे नाम घेण्याचा प्रयत्न करावा. सगळी काही तळमळ श्री महाराज पाहतायत, आपले सद्गुरू पाहतायत हे विसरू नये. जसं आपण प्रामाणिकपणे घेतलेलं नाम कधी वाया जात नाही, तसंच आपले साधनेचे प्रयत्नही वाया जात नाहीत. सद्गुरू आपल्याकडे सर्व दृष्टीनं पाहत असतात. अशा प्रकारे उत्तम गुणांचा अभ्यास करावा. इथं श्रोत्यानं जे प्रश्न विचारले ते वरकरणी बाह्य जगताच्या बाबतीत आहेत असं वाटतं, पण हे सगळं जगत आपल्या आतच आहे. त्यामुळे उत्तम गुणांचा अभ्यासही आपल्याला आतच करावा लागेल.
प्रापंचिक उदाहरणं झाल्यानंतर समर्थांची एक महत्त्वाची ओवी येते. या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण, लक्षणे विण अवलक्षण सहजची झाले, असं समर्थ म्हणतात. उत्तम गुण हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. आज आपण फोटोमध्ये ब्रह्मानंद महाराजांना पाहतो. ते शांत बसलेले आपल्याला दिसतात. आपल्याला त्यांचं चरित्र माहीत आहे की ते कसे श्री महाराजमय होते. तसंच श्री भाऊसाहेब केतकर यांच्या बाबत आहे. त्यांचा फोटो आपण पाहतो, अगदी साधे दिसतात, पण इंजिनियर होते, उच्च शिक्षित होते, चांगल्या हुद्द्यावरती कामाला होते आणि त्या काळी त्यांना भरपूर पगार होता. पण या कुठल्याही गोष्टीचा अभिनिवेश त्यांनी बाळगला नाही. पूर्ण महाराजांचे होऊन राहिले. असे अनेक लोक आहेत जे महाराजांचे होऊन राहिले. आज काहींची जीवनचरित्र आपल्याला माहीत आहेत. पण आता आपण उत्तम गुणांच्या दृष्टीनं त्या चरित्रांकडे पाहू, अगदी थोडक्यात. भाऊसाहेब केतकरांनी तसा प्रयत्न केला, उत्तम गुणांचा अभ्यास केला आणि त्या प्रयत्नांनी ते श्री महाराजांपाशी राहिले, हे बघायला पाहिजे. जेव्हा ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते अनंत शास्त्री होते. त्यावेळी कुठे ते ब्रह्मानंद होते? त्यावेळी त्यांच्याजवळ विद्या होती, त्यांच्याजवळ अभिमानही होता, सगळं काही होतं. पण त्यांनी ते सर्व श्री महाराजांच्या चरणी अर्पण केलं. यातला केलं हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या केलंमध्येच उत्तम गुणांचा अभ्यास आहे. ते जाणून बुजूनच करावं लागतं. आपण ठरवून, अगदी प्रयत्न करून प्रत्येक पावलावरती आपला अहंकार टाकावा लागतो. श्रीधर स्वामी महाराज सज्जनगडावरती सेवेला असायचे. तरुण वय होतं. त्यांचा एक नियम होता की मनामध्ये कोणताही विकार उत्पन्न झाला तर जिथे आहेत तिथून तडक उठून विहिरीवरती जायचे, गार पाण्यानं स्नान करायचे आणि परत सेवेत यायचे. विकार आला, कोणतीही वासना आली तरी उठले, गेले विहिरीवरती, गार पाण्यानं स्नान केलं, परत येऊन सेवेला लागले. असं व्हायचं की दिवस दिवस ते ओलेच असायचे. याचा अर्थ काय? वारंवार वासना यायची, पण वारंवार जाऊन ते स्नान करायचे आणि पुन्हा सेवेत यायचे. असं जीवन महात्म्यांनी जगलेलं आहे. उत्तम गुणांचा अभ्यास ठरवून केलेला आहे. म्हणून ते चरित्र आज आपल्याला आदर्शवत दिसतं. आज त्यांच्या फोटोची पूजा होते, पण फोटोत ते असत नाहीत. ते त्या उत्तम गुणांमध्ये असतात. ते त्यांच्या सद्गुरूंपाशी चैतन्य रूपानं असतात. त्याचं एक प्रतीक म्हणून आपण फोटोची पूजा करतो. ते अशा अपेक्षेतही नसतात की कुणी आपली पूजा करावी. पण आज आपल्याला अमुक अमुक महाराज फोटोमध्ये दिसतात, ते त्यांनी केलेल्या उत्तम गुणांच्या अभ्यासामुळं. समर्थ आपल्याला हे शिकवत आहेत की तुम्ही आधी आत तपासा स्वतःला. भगवंत हवा आहे का? अगदी खरंच हवा आहे का? आणि अगदी हवाच आहे का? हा चकार तिथं आहे का? का बाकी सगळं पाहिजे, त्याबरोबरीनं भगवंत पण पाहिजे? भगवंत पाहिजे कारण जरा घरदार नीट राहील, प्रपंच नीट राहील, नोकरी धंदा नीट राहील, 2 गाड्या आहेत, त्या 2च्या 4 होतील, 4च्या 5 होतील, 2 घरांची 4 घरं होतील, अमुक जमीन घेता येईल, सगळं काही सुबत्तेनं राहील कारण श्री महाराजांची कृपा. अशी आपली दृष्टी आहे का भगवंतासाठी भगवंत हवा आहे? भगवंतासाठी भगवंत हवा असणं, आपण कोण आहे हे जाणून घेण्याची तळमळ असणं, हे मुमुक्षत्व आहे. आणि हे मुमुक्षत्व सद्गुरूंच्या संगतीत जाऊन श्रवण केल्याशिवाय, सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा केल्याशिवाय आत उदयाला येत नाही. ऐकून ऐकून, नुसतं वाचून वाचून मुमुक्षत्व येतं, पण अगदी क्षणासाठी. जशी वीज चमकते आणि चमकलेल्या विजेमध्ये रस्ता एका क्षणासाठी दिसतो, तसं आपापलं वाचन केलं, थोडा विचार केला तर मुमुक्षत्व येतं, पण अगदी क्षणासाठी. आलं म्हणेपर्यंत निघूनही जातं. सद्गुरू सेवेमध्ये जेव्हा सर्वांगानं शिष्य झिजतो, सर्वांगानं स्वतःला अर्पण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच उत्तम गुणाचा अभ्यास करतो, तेव्हा त्याच्या अंगी मुमुक्षत्वाची आग पेटते. आणि ती आग त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती आग आणखी उत्तम गुणाचा अभ्यास करवते आणि शिष्य साधनेकडे मार्गस्थ होतो. ही साधना कुठे आणि वेळात वेळ काढून, कधीतरी वेळ मिळाला कधीतरी नाही, अशा पद्धतीनं केलेली साधना कुठे? समर्थ आपल्याला सांगतायत की उत्तम गुणांचा अभ्यास करा.
तेच खरं भाग्याचं लक्षण आहे. आता उत्तम गुण याचा आपण साधनेतील खोल अर्थही पाहूया. उत्तम गुण म्हणजे सुषुम्नेची गती. उत्तम गुण म्हणजे प्राण ऊर्ध्वगामी होणं, पवन ऊर्ध्वगामी होऊन आपल्या चिदाकाशामध्ये स्थिर होणं ही उत्तम गती आहे. इडा आणि पिंगळातून वाहणारी वासनामय गती ही अधोगती आहे. आपण कोणताही भोग भोगत असताना पहा, आपले श्वास शांत असत नाहीत, कारण तिथं अधोगतीच चालू आहे. उत्तम गतीमध्ये साधक तेव्हाच जातो जेव्हा त्याचं मन, चित्त, बुद्धी स्थिर होते, लय पावायला लागते, तेव्हा तो शांत होऊन सुषुम्नेमध्ये शिरतो. आता पहा, जर आपण आपलं वर्तन सांभाळलं नाही, जर आपण आपले विचार सांभाळले नाहीत, त्याची पावित्रता राखली नाही, तर साधनेमध्ये आपल्याला शांत कसं होता येईल? रस्त्यावरती किंवा घरात कोणावर तरी तावातावानं आपण ओरडलो, भांडलो आणि मग डोळे मिटून बसलो, तर आपल्याला शांत कसं होता येणार? अहो, हा राग गळ्यापर्यंत आहे असं श्री महाराज बोलले. ती श्री महाराजांची सत्ता आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते ब्रह्मचैतन्य आहेत. सच्चिदानंद स्वरूप स्थितीमध्ये असलेला महात्मा देहानं कसं वर्तन करतो हे दुय्यम ठरतं, पण साधक स्थितीमध्ये वर्तन, आचरण, विचार, आचार या सगळ्याला सांभाळून साधकाला राहावं लागतं. इथे उत्तम गुणाच्या अभ्यासाचं बीज आहे, ते आपण सांभाळलं पाहिजे. अहो, राग आला तेव्हा रागावलो, आता शांत नामाला बसलोय असं म्हणायला आपण श्री महाराज नाही. राग आलाच नाही पाहिजे, आलाच तर तो गिळता आला पाहिजे. त्या ठिकाणी सावध राहून आपण श्री महाराजांचे याचं भान राखता आलं पाहिजे. हे जर भान आपण राखलं नाही तर आपण त्या विकारात त्यावेळी वाहवत जाऊ आणि मगाशी पाहिलं त्याप्रमाणे याचा संस्कार आपल्यावरती होणार आणि तो संस्कार साधनकाळी समोर उभा राहणार. म्हणजे आपलं मन चंचल आहे, लवकर स्थिर होत नाही, यात आपलाच दोष आहे. आपलं वर्तन तपासावं, आपली प्रेरणा तपासावी, आपली तळमळ तपासावी, आपली साधनेबद्दलची आच तपासावी, की आपोआप आपल्या चुका दिसतील. दिसल्या की लगेच काढून टाकाव्यात. एवढं जरी आपण प्रामाणिकपणे केलं तरी उत्तम गुणांचा अभ्यास आपल्याकडनं निश्चित होईल. पुढं या समासामध्ये समर्थ काय सुचवतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.